नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर मजेतच राहा. मी क्षितिश अंबुलकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या भन्नाट अशा टॉप मध्ये. मित्रांनो, ऍक्च्युली आता आपण गेलेलो कॅमेऱ्याचं काम करायला, पण कॅमेऱ्याचं काम झालंय नाही आणि आपण आता आलोय चिंचपोकळीला बाप्पाच्या आगमनासाठी. आणि हा आगमन माझा या वर्षीचा 2026 मधला पहिला आगमन आहे आणि अवधूतसाठी हा त्याच्या आयुष्यातील पहिला आगमन आहे. सो अवधूत, कसं वाटतं? ओके, चला तर तुम्हाला दाखवतो. खूप सुंदर सुंदर नृत्य निघालेत म्हणजे कलागंध आर्ट मधून. आणि आपण आता इथून परेला चालत जाणार आहोत म्हणजे चिंचपोकळीमधून. आता जेवढं मूर्ती कव्हर करता येते तेवढं करण्याचा प्रयत्न करूयात. आणि समोरच एक सुंदर अशी मूर्ती दिसते, भारी वाटतंय. आणि म्हणजे चिंचपोकळीला अशा वेळेस म्हणजे एकही माणूस दिसणार नाही, पण जसे गणपती बाप्पा येतात तसं महिनाभर पूर्ण चिंचपोकळी पूर्ण म्हणजे पॅकच असेल. क्राऊड एवढं असतं कारण बाप्पाचे भक्त एवढे आहेत की बाप्पाला पाहण्यासाठी कुठून कुठून येतात. म्हणजे मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं असेल गेल्या वर्षीचा, एक पुण्यावरून आपल्याला मिळालेला, बाहेरच्या राज्यातून सुद्धा येतात. मित्रांनो, माझ्यासमोर जी अशी मूर्ती आहे ना, म्हणजे बघितल्यावर फक्त बघत राहावं असं वाटतं. क्यूट मूर्ती आहे. म्हणजे बाप्पाला बघितल्यावर एवढी गोड अशी स्माईल आहे. मी गेल्या वर्षी सुद्धा बघितलेली, पण यावर्षी माझी इच्छा होती की मी बाप्पाला बघावं. आता ट्रेन मध्ये येतानाच मी फोटो पाहिला आगमनाचा, पण आता लकीली मी ते पाहतोय समोर, म्हणजे अनबिलिव्हेबल. तुम्हाला क्लोजअप दाखवतो, सिनेमॅटिक शॉट घेऊयात थोडे. त्यामुळे मला खरंच विश्वास बसत नाही की मी बाप्पाचं दर्शन घेतो. खूप भारी आहे. म्हणजे ते शब्दांतून एक्सपिरियन्स करणं कठीण आहे. खूप भारी वाटतं. म्हणजे गणपती आपण होऊया. विचार करू शकता की मुंबईमध्ये म्हणजे मुंबई कधी सामोर नाही, पण एकामध्ये खूप आवड होती म्हणजे बाप्पामध्ये. अरे गणपती आले घरी, कसं वाटतं? शिवतांडव होणार आहे. एवढी भारी मूर्ती आहे ना, शपथ.
मित्रांनो आता आपण आलेलो आहोत गणसंकुल मधून आता कलागंधला आलो आणि आपल्या समोर आहेत ना एक ट्रकमध्ये घेऊन बाप्पांना घेऊन मला वाटतं सुरतला झालेत, कारण ना मुंबईमधूनच सुरतला खूप असे म्हणजे बाप्पांची मूर्ती नेल्या जातात आणि खूप सुंदर मूर्ती आहे ती सुद्धा, आणि त्याच्या पलीकडे सुद्धा बाप्पांचं आगमन झालं. मित्रांनो खूप छानरित्या दर्शन झालं, म्हणजे नॉर्मलच आगमन आहे पण गर्दी खूप आहे आणि त्याच्यामध्ये पोलिसांनी खूप सहकार्य केलं, म्हणजे पोलिसांच्या नियोजनामुळे पोलिसांच्या व्यवस्थेमुळे हे गणपती आगमन सुरळीतरित्या पार पडतं आणि खूप छान छान मूर्ती होते. आज यावर्षी सुद्धा नवीन नवीन म्हणजे काय म्हणतो आपण नवीन नवीन थीमवर गणपती बाप्पाच्या मूर्त्या पाहायला मिळाल्या. खूप छानरित्या दर्शन झालं आणि आपल्यासोबत अवधूत यावर्षी पहिल्यांदाच आलेला. अवधूत कसं वाटतं परत येशील? नक्की. आणि पुढच्या संडेला असणार आहे ते म्हणजे महाआगमन चिंतामणीचं, परळच्या महाराजाचं, परळच्या राजाचं आणि बरेच आगमन आहेत, ते सुद्धा कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. बाकी तुम्हाला कसं वाटलं ब्लॉग नक्कीच कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा विसरू नका. तोपर्यंत मिळत अशाच काही खास ब्लॉग मध्ये आणि येतो राजा. गणपती बाप्पा मोरया.